एक पाऊल आपण पुढे गेलो आहे। माननीय देवेंद्रजींनी माझ्यावर जबाबदारी दिली पालकमंत्री म्हणून। आज आमचे 7 आमदार निवडून आले आहे। अमरावतीने आमच्यावर मोठं प्रेम केलेलं आहे। थोड्या मतांनी आमचा पराभव झाला, आमच्या चुकामुळे आमचा पराभव झाला लोकसभेमध्ये, पण आमच्या चुका आम्ही दुरुस्त केल्या। आणि ताई, आपल्या चुका आपण जे झाल्या त्या दुरुस्त केल्या आणि 7 आमदार आपले महायुतीचे निवडून आले। पण पुढच्या काळामध्ये अमरावतीचाही खासदार भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल, काही काळजी करायची नाही। 16-18 हजारांनी काही आपला पराभव झाला, तो काही फार मोठा पराभव नाही आहे। आपल्या चुकामुळे पराभव झाला। माझा त्या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून अजून जर मी लक्ष दिलं असतं तर निश्चितपणे आपल्या नवनीत राणा पुन्हा लोकसभेमध्ये असत्या। एकडे लोकसभेमध्ये नवनीत राणाजी, दुसरीकडे त्या ठिकाणी आपले डॉक्टर अनिल बोंडेजी राज्यसभेमध्ये, ही जी जोडी असती तर खऱ्या अर्थाने अमरावतीचे प्रश्न पुन्हा एकदा माननीय प्रधानमंत्री मोदीच्या नेतृत्वामध्ये सुटले असते। पण जनता जेव्हा मत करते त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने विचार केला पाहिजे की नवनीत राणासारख्या या ठिकाणी अत्यंत चांगला खासदार, ज्या अमरावतीची बाजू त्या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण प्रयत्न केला, त्यांना त्या ठिकाणी थोड्या मतांनी आपण पराभूत झालो। ठीक आहे, आमची चूक दुरुस्त आम्ही केली आहे। आता भारतीय जनता पार्टीची संघटना आम्ही पुन्हा वाढवू, पण निश्चितपणे पुढच्या काळामध्ये आपली लोकसभासुद्धा ही पुन्हा वापस आणण्याचाही आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने मला तर वाईट वाटतं, जेव्हा देवेंद्र फडणवीस सरकार 2014-19 मध्ये होतं, आमचे डॉक्टर अनिल बोंडे आमच्यासोबत मंत्री होते, माननीय आमचे नेते संजय कुटेजी या भागातले ते मंत्री होते। त्यावेळी खऱ्या अर्थाने आपलं सरकारने पवित्र पोर्टल आणलं होतं। शिक्षकांच्या भरतीकरता पवित्र पोर्टल आणलं होतं देवेंद्र फडणवीसांनी। 5 वर्ष फडणवीस सरकारमध्ये 1 रुपयाचाही भ्रष्टाचार शिक्षकाच्या भरतीमध्ये झाला नाही। पारदर्शीपणे शिक्षकाच्या अपॉइंटमेंट त्या ठिकाणी झाल्या। पण उद्धव ठाकरे सरकार आलं आणि उद्धव ठाकरे सरकारने, तेव्हाच्या महाविकास आघाडी सरकारने देवेंद्र फडणवीसांनी निर्माण केलेलं पवित्र पोर्टल हे बंद करून टाकलं आणि भ्रष्टाचाराचा अड्डा सुरू झाला। आज नागपूरमध्ये बघतायत, अनेक लोकांना जेलमध्ये जावं लागलं। हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने पवित्र पोर्टल गेल्यानंतर ज्या पद्धतीचा भ्रष्टाचार शिक्षण खात्यामध्ये झाला, तो भ्रष्टाचार या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर आता शोधून काढण्याचं आमचं सरकार काम करत आहे। या ठिकाणी 2 वर्षामध्ये 21,678 शिक्षकाच्या भरत्या झाल्या। 4,860 शिक्षक पदाची समग्र शिक्षा अभियानात भरती झाली। 218 विशेष शिक्षक पदाची भरती दिव्यांग विद्यार्थ्यांकरता आपल्या सरकारने केली। एक राज्य एक गणवेश ही योजना त्या ठिकाणी आणली होती, पण आपल्या सरकारने ती बदलली। आता प्रत्येक शाळेला स्वायत्तता दिली गेली की त्यांचा गणवेश त्यांनी निवडावा। यापूर्वी तर दिल्ली मुंबईवरनं टेंडर काढण्याकरता एक त्या ठिकाणी जे एक राज्य एक गणवेश काढून टाकलं। एक राज्य एक गणवेश म्हणजे मुंबईवरनं गणवेश पाठवला जाईल, तो गणवेश खालपर्यंत जाईल। आता हे बदललं आहे। आता शाळेला जबाबदारी दिली आहे, तुमचा गणवेश तुम्ही ठरवा। हे अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी काम आपल्या सरकारने केलं। या ठिकाणी शिक्षकाचा सन्मान करणे, शिक्षकाला सशक्तीकरण करणे, या ठिकाणी आपल्या पार्टीने आपल्या पक्षाने धोरण स्वीकारलेलं आहे। आणि म्हणून पुढच्या काळामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये ज्या काही सुधारणा असतील त्या करू। माननीय मोदीजींना आपण विनंती करू की काही गोष्टी महाराष्ट्राला अपेक्षित आहेत त्या आपण करण्याचा प्रयत्न मोदींच्या नेतृत्वाचा सरकारकडनं करू। काही जर त्यातला कमी जास्तपणा असेल तर अनिल बोंडेजी मांडतील सभागृहामध्ये। पण या ठिकाणी आपल्याला आजच्या मेळाव्याच्या माध्यमातून, आजच्या चंद्रशेखर भोयरच्या वाढदिवसाच्या मेळाव्याच्या निमित्ताने आपल्या सर्व शिक्षकांना संकल्प करायचा आहे की या जिल्ह्याला पुढे नेण्याकरता आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना कुठल्या पद्धतीने वर नेलं पाहिजे याचं चिंतन म्हणून या बैठकीत केलं गेलं पाहिजे। आणि या अमरावती जिल्ह्याला अपेक्षित असलेला विद्यार्थी या ठिकाणी घडला पाहिजे, याकरता आपल्याला काम करण्याची गरज आहे। आज या ठिकाणी मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगेल की आज आपली मराठी मातृभाषा आहे। मराठी भाषेचा सन्मान हा आपल्या 14 कोटी जनतेने केला पाहिजे। मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचं काम माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केलं। आजपर्यंत कुठल्याही सरकारला वाटलं नाही। अनेक लोक सरकारमध्ये गेले, अनेक मंत्री झाले, अनेक पालकमंत्री झाले। आपल्या महाराष्ट्राचा अनुभव असा आहे, कधी या ठिकाणी कुठली गोष्ट मांडत नाही, पण माननीय प्रधानमंत्री मोदीजींना आपल्या देवेंद्र फडणवीसजींनी या ठिकाणी विनंती केली की मराठी भाषेला अभिजित दर्जा मिळाला पाहिजे। आज मला अभिमान आहे अमरावतीमध्ये की मराठी भाषेला अभिजित दर्जा देण्याचं काम
माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे। आणि 14 कोटी जनतेची माय मराठी बोली आपली मराठी भाषा ही देशातली महाराष्ट्राची सर्वोत्तम सर्व उच्चस्तरीय म्हणजे आपल्या शीर्षस्थळावर मराठी भाषेचा उल्लेख झाला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीला मराठी भाषा आली पाहिजे। यानंतर शिक्षक शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला कुठली शाळा असो, सीबीएसई शाळा असो की जिल्हा परिषदेची शाळा असो, प्रत्येक शाळेमध्ये मराठी भाषेला शिकवण्याचं काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। पण सोबतच या ठिकाणी जी राष्ट्रीय शिक्षा नीती आली आहे, कारण देशावर जर त्या ठिकाणी कुठे उद्या आपल्याला देशामध्ये कुठे भ्रमण करायचं असेल, आपल्या देशामध्ये कोणत्याही भागात जायचं असेल तर त्या ठिकाणी हिंदी भाषासुद्धा आपल्या लोकांना आली पाहिजे। याकरता काही धडे हिंदीतनं देण्याचंही राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये म्हटलेलं आहे। आणि म्हणून मराठी भाषेचा सन्मान करत असताना, मराठी भाषेला उच्चस्तरीय दर्जा देत असताना बाकी भाषासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्या या विद्यार्थ्यांना आल्या पाहिजे। याकरता नवीन शिक्षा धोरण माननीय मोदींच्या सरकारने तयार केलं आहे, त्यालाही आपल्याला पुढे न्यायचं आहे। आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकसित शिक्षण द्यायचं आहे। सॉफ्ट स्किल शिक्षण असेल, डिजिटल साक्षरता असेल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, यामध्ये आपल्याला पुढे जायचं आहे। आता तर तो काळ आहे, येणारे विद्यार्थी इतके ॲडव्हान्स आहे, म्हणजे आपल्या घरातली पिढी इतकी ॲडव्हान्स आहे। शिक्षक मित्रांनो, बहिणींनो, भावांनो, माझी विनंती आपल्याला आहे, आपल्या घरची पिढी बघा किती ॲडव्हान्स आहे। आज आपल्याला जेव्हा ग्रॅज्युएटमध्ये कळायचं नाही ते KG1च्या पोराला कळतं, इतकी ॲडव्हान्स पिढी आपल्या घरी आहे। आणि ही पिढी AIची पिढी आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाने उद्याच्या काळामध्ये ज्या पद्धतीचा विकास या मुलांचा आणि आपल्या पिढीचा होऊ शकतो, म्हणजे आपण विचार करू शकतो, ही जे संस्कारमय सांस्कृतिक पिढी निर्माण होते आहे, ही हाय एज्युकेटेड पिढी निर्माण होते आहे, AI बेस्ड शिक्षण असणारी पिढी पुढे येणार आहे। ही पिढी संपूर्ण भारताला जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता असलेली पिढी निर्माण होणार आहे। आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपल्याला अमरावतीला पुढे नेताना या ठिकाणी खऱ्या अर्थाने काम करायचं आहे। मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढंच सांगतो आहे, या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी सर्व आमदारांना विनंती केली आहे, मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत केली, आजही तुमच्यासमोर सार्वजनिक सांगतो आहे, सर्वात जास्त पालकमंत्री म्हणून माझं कशावर लक्ष असणार तर शिक्षण आणि आरोग्य विभागावर लक्ष असणार आहे। या जिल्ह्यातला शिक्षण आणि आरोग्य आणि स्वच्छता या विषयावर जास्त काम आपल्याला करायचं आहे, बेसिक मुद्द्यावर काम करायचं आहे। या जिल्ह्याच्या शिक्षण व्यवस्थेला जेवढा पैसा सरकारकडून आणावा लागेल, या ठिकाणी मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था इंट्रोड्यूस करावं लागेल। मी या ठिकाणी अमरीश भाईशी बोलणार आहे, मी या ठिकाणी विद्या एरेवळकर ताईशी बोलणार आहे। खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था अमरावतीमध्ये आल्या पाहिजे, याकरता काय फॅसिलिटी त्या देऊ, पण पुढच्या काळामध्ये सिम्बॉसिस या ठिकाणी असली पाहिजे। या ठिकाणी खऱ्या अर्थाने मोठ्या मोठ्या शिक्षण संस्था आल्या पाहिजे, IIT, IIT वगैरे सर्व संस्था आल्या पाहिजे, याकरता आपण प्रयत्न करणार आहोत। आणि आता देवेंद्र फडणवीसांनी परवा सांगितलं, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी, की आपल्याला आता IT पार्कसुद्धा अमरावतीमध्ये आला पाहिजे, याकरता आपण पुढे जातो आहे। आपला मैत्री पार्क असेल, IT पार्क असेल, रोजगार निर्मिती असेल, रोजगार निर्मिती करण्याकरता त्या ठिकाणी जे मानव संसाधन आहे ते पुढे नेण्याची आपल्याला गरज आहे। आणि म्हणून आपण त्या ठिकाणी काम करतो आहे। मला माहिती आहे शिक्षकाच्या मनात काय आहे, आपल्या शिक्षकांना मागच्या काळामध्ये 20% जे अनुदान दिलं, 20% अनुदानाचा GR निघाला, पण ते अनुदान त्या ठिकाणी कॅश रूपा म्हणजे पगाराच्या रूपाने अजून भेटलं नाही आहे। ती त्या ठिकाणी शिक्षकाची मागणी आहे, ती मागणी आहे। काही मागणी आपली जुन्या पेन्शन योजनेची आहे, मला माहिती आहे। आज तुम्हा लोकांना त्या ठिकाणी मागच्या निवडणुकीमध्ये पराभव झाला चंद्रशेखरचा, आमच्या शिंदेताई पराभूत झाल्या, काय खोटारडेपणा केली की आम्हाला या ठिकाणी पेन्शन योजना आम्ही देऊ, म्हणजे बघा भाजपवाले पेन्शन योजना देणार नाही, आम्ही पेन्शन योजना देऊ, आम्हाला मतदान करा। जनतेचे खोटं बोलून मतदान घेतलं पेन्शन योजनेच्या नावाने। आता तुम्ही का नाही विचारत त्यांना, ज्यांनी मतं घेऊन पडून गेले, शेवटी मतं हे कर्ज असतात, मताचं दान नसतं। मताचं दान जरी शब्द महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामध्ये आहे, पण आम्ही सर्व जे व्यासपीठावर आमचा सत्कार झाला माझ्यासहित सर्वांचा, आम्ही सर्व लोक मतं हे कर्ज समजतो आहे आणि 5 वर्ष इमानदारीनं काम करून जनतेच्या मताचं कर्ज परत केलं गेलं पाहिजे, या भूमिकेवर आम्ही काम करतो। पण काही लोक खोटे बोलतात। मागच्या निवडणुकीमध्ये खोटं बोलून सांगितलं का नाही सांगितलं सांगा, जुन्या पेन्शन योजनेबद्दल खोटं बोलले की नाही बोलले सांगा ना।
चंद्रशेखर भोरचा पराभव का झाला? आमच्या शिंदेताईला का हरवलं? कारण त्यांनी सांगितलं आम्ही निवडून आल्याबरोबर तुम्हाला पेन्शन योजना देतो. म्हटलं की नाही म्हटलं? तुम्ही सांगून नाही राहिले, गडबड आहे. आता काय झालं? आता कसं वाटतंय? आता कसं वाटतंय? हा, अरे कसं वाटतंय? आता तुम्ही काय करणार आहे? हा, काय म्हणतो? हा, विधानसभेत तुम्ही जमवलं. हा, ज्या ज्या संस्थेने भ्रष्टाचार केला असेल त्या सर्व संस्थेचे पुरावे माझ्याकडे द्या. मी त्यांच्यावर गुन्हे दाखल केल्याशिवाय राहणार नाही. काही काळजी करू नका. आपण गुन्हे दाखल करू, काही काळजी करू नका. कोणी किती मोठा राहू द्या, किती या ठिकाणी लागून चालणार नाही आहे. आणि त्यामुळं खऱ्या अर्थाने आपलं शिक्षण संस्था आता ज्या इमानदार आहे त्यांच्या पाठीशी राहू. ज्या भ्रष्टाचार करतील त्यांना जेलमध्ये टाकण्याचंही काम करू. ज्या संस्था मालकांनी त्या ठिकाणी लोकांना लुबाडलं, आमच्या